दुसरं षटक आपण पाहताय गोलंदाज आनंद. ज्या आनंद खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मोहिलीकरांचं आयोजन होतं आणि जिथे डेची स्पर्धा होती. अगदी मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असलेला हा गोलंदाज ज्यानं मात्र टीमला संपूर्ण टीमला तारलं होतं. बॅटिंग असो गोलंदाजी असो फार चांगली कामगिरी राहिली होती. तो आनंद गोलंदाजीसाठी आलाय. आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू खऱ्या अर्थानं डिलिव्हर करायचा होता परंतु अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. अवंतर धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड केली जाते. धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 7. 56चा टार्गेट आहे आता तुमच्या समोर जर पाहायला गेलं तर कारण की 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या गेल्यात. लोअर फुल टॉस या ठिकाणी फटका फसलाय. कॅप्टननं चुकी केली आहे. झेल इथून मात्र ड्रॉप झालाय. प्रयत्न भरपूर केले होते परंतु अगदी प्रयत्नांना यश आलं नाहीये. या ठिकाणी झेल मात्र ड्रॉप झाला. मनोज जोरेकडनं या ठिकाणी आपण पाहतो ना झेल ड्रॉप झाला. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. टीमचा कॅप्टन 9 धावा धावफलकावरती या 2च्या साह्यानं. टीमच्या कॅप्टनने जर का चांगली कामगिरी केली ना तर संपूर्ण टीम मात्र चांगली कामगिरी करते. परंतु कॅप्टन जर का खराब कामगिरी करायला लागला ना तर अगदी टीम देखील नांगी टाकतीये. मात्र टीमच्या कॅप्टनला आता चांगली कामगिरी करावी लागेल. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. प्रेडिक्ट करणं फार खऱ्या अर्थानं कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं. सांगणं थोडंसं कठीण आहे. यावेळी आकुल टप्प्याचा हा चेंडू त्याच्यावरती हा पुलचा फटका. मनगटीत ताकद पॉवर होती. षटकार. रात्रीचे जर पाहायला गेलं तर आता जवळपास 11:15 खऱ्या अर्थानं या ठिकाणी झालेत परंतु प्रेक्षकांना मात्र अगदी मग्न करतायत आपल्या संगीतानं. रनआउटची संधी होती परंतु जोखीम उचलायचं नाहीये. या ठिकाणी गोलंदाजाला देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला नाहीये कारण की अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला होता. ठाकूर आताचा फलंदाज आपण पाहतो. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय सलामीला गेलेला मयूर. यावेळी हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट अगदी पाहतोय आपण. चेंडू त्या ठिकाणी चुकी झाली आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडं. चौकार. त्यानंतर एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतोय चौकार. त्यानंतर आता पाहतो गोलंदाज खराब कामगिरी करतात. व्हाईट बॉल इथे मात्र चेक केलं जाईल. आता मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकानं थोडीशी चपलाई दाखवली खऱ्या अर्थानं यष्टांच्या मागून. डायरेक्ट हिट केली आहे. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आहे की नाही आता मात्र हे चेक केलं जाईल. आमची केटीसी लाईव्हची टीम अगदी आपण पाहतोय टेक्निकल रूम मधून आता मात्र दर्शवलं जाईल की फलंदाज या ठिकाणी सेफ आहे की नाही. आपण केटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये क्लॅरिटी क्वालिटी ज्यांची आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट हिट झाली आहे तबा मात्र बाट थोडंसं क्रिटिकल आपण पाहतो. डिसिजन प्रत्येक अँगलनं चेक केला जाते केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं प्रत्येक अँगलनं इथे मात्र चेक केलं जाईल. बॅटर या ठिकाणी सेफ आहे की मात्र बाद आहे. हे डिसिजन फार क्रिटिकल आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर.
आमची KTC लाईव्हची संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं फार चांगलं कॅमेरा वर्क, आमचे कॅमेरामन त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. रक्षकानं खऱ्या अर्थानं थोडीशी चपलाई जरूर दाखवले. चला फलंदाज या ठिकाणी बाद. खऱ्या अर्थाने या षटकारांची संजयनगर टीमला बॅक टू बॅक स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये, आलाय आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. आपण पाहताय बॅक टू बॅक 2 षटकार आले, जिथे आपण पाहतोय 36ची गरज होती अगदी सहजरित्या. चांगला चेंडू ही लाईन चांगली आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं. आउटसाइड डे ऑफ स्टंप, यावेळी मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. कॅप्टनना आता मात्र थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस अगदी पाहायला गेलं तर हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने थोडंसं प्रेशर कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमवरचं 36ची गरज होती. 2 षटकार आले होते, त्यानंतर हा डॉट बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू हॅमर केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हा आणखीन एक षटकार. अगदी आपण पाहतो या षटकारानं धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ते 39. आता इथून बनवायचं आहेत त्यामध्ये 17 धावा. येणारे 7 चेंडू 17ची गरज. थोडीशी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करत असताना फलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतोय, जो सलामीला गेला होता खऱ्या अर्थानं. आणि सातत्यानं पाहिलं जातं ना डावखुरे आताचे फलंदाज हे आक्रमक आणि विस्फोटक असतात, आणि ती विस्फोटता आणि आक्रमकता यावेळी मैदानामध्ये दाखवत असताना आणखीन एक षटकार आलाय. या षटकामध्ये तब्बल आपण पाहतोय 4 षटकार आलेत आणि एक सिंगल धाव, एक डॉट बॉल देखील आला. आणि या मॅच मध्ये अगदी शिरकाव केला तो संजयनगर टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय ती 45. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि इथून बनवायचं आहेत त्या 11 धावा. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते आमदार ट्रॉफी 2024च्या माध्यमातून. पलसदरीकरांचं हे आयोजन आपण पाहताय आणि अगदी या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण पाहितला. यापुढे होणारे सामना पळसदरी दीपक 11 विरुद्ध बीड या दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. सामना संपला न संपला लगेच आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. तशीच एंट्री करायची ग्राउंड मध्ये. पळसदरी दीपक विपक्ष बीड. आणि सर्व संघांना विनंती आहे, सर्व संगणकांना विनंती आहे, आपण टॉच विन जेव्हा केला जाईल पहिली प्रवेश फी जमा करा. प्रवेश फी प्रथम जमा करा, नंतर टॉच विन केला जाईल. सर्व संघांना संगणकांना विनंती असेल. 6 चेंडू 11ची गरज आहे. सॅकिंग एंड वरती आपण पाहताय फलंदाज सचिन जो इनाट नंबर 3 साठी मैदानामध्ये दाखल झाला. 6 मध्ये 11 बनवायचे. जमेची बाजू आता मात्र वरणी टीमला खऱ्या अर्थानं असेल की मयूर नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. जास्तीत जास्त आता कमीत कमी स्ट्रायकिंग एंड वरती ठेवण्याचं काम आता मात्र इथून करावं लागेल मयूरला. जेवढा तो नॉन स्ट्राईक एंड वरती राहील ना या मॅच मध्ये पुनश्च कमबॅक करेल वरणी टीम. हा फटका फसला हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक टीमचा कॅप्टन आलाय, त्याने मात्र झेल कॅरी केलाय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होती.
विकेट आली आहे. आईन मोक्याच्या बोली डोक्याची घंटा. सचिनला इथून परतावा लागेल. सर्व प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल की गरज होती का सचिनला मोठा फटका खेचायची, कारण की आपला साथी फलंदाज आपण पाहतोय मयूर, ज्याच्या बॅट मधून मोठे फटके आले, ज्यानं या मॅच मध्ये आपल्या टीमला जिवंत ठेवलाय, ज्यानं संपूर्ण मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपल्या टीमला आणून ठेवलाय. तो मात्र नॉन स्ट्राईकला असताना त्यानं मात्र जोखीम उचलली आणि तिथे मात्र बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती योगेश. संजयनगर टीम कडून 5 चेंडू 11ची गरज. 4थं षटक, निर्णायक षटक आपण पाहतोय नवनाथचं. या धावा बचाव होईल का हे पाहावं लागेल. या धावसंख्येचा बचाव केला जाईल का, की या धावसंख्या इथून मात्र कंप्लीट होतील, कारण की ज्याच्या बाट मधून धावा आल्यात ना तो मयूर नॉस्ट्राईक एंड वरती आहे, ज्यानं मागच्या षटकामध्ये 4 षटकार लगावले होते. त्याला खऱ्या अर्थानं चेंडू अगदी फुटबॉल इतका दिसतोय, तो नॉस्ट्राईक एंड वरती आहे. हा फटका देखील फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल ड्रॉप झाली आहे आणि इथे चुकी देखील झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय, नाही मिळणार. 2च धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाव्यानं पुनश्च समीकरण बदल. 3 धावा, माफी असावी, 3 धावा कंप्लीट झाल्यात. आणि इथून जर पाहायला गेलं तर स्ट्राईक वरती आता आपल्याला पाहायला मिळेल मयूर, आणि स्ट्राईक हवी होती खऱ्या अर्थानं त्याने 3 धावा इथून कंप्लीट केल्यात. 11ची गरज होती, 3 धावा आल्यात. आता समीकरण उरलंय. येणारे चेंडू शिल्लक 4 बनवायचे, 8 धावा. एखादा निर्धाव चेंडू, एखादी विकेट या पुनश्च मॅच मध्ये एक शिरकाव करेल वर्णी टीम, परंतु त्यासाठी आता गोलंदाजाला प्रयत्न करावे लागतील. कॅप्टन कडनं सुटलेली झेल आता मात्र तिची किंमत मोजावी लागते. ज्याच्या वेळी अशा प्रकारच्या चुका क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ना, त्यावेळी तो फलंदाज आक्रमक होतो आणि झालेल्या जखमेवरती मीठ चोलण्याचं काम आता मात्र मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतो मयूर, ज्याची अगदी 0 या धावसंख्येवरती झेल सोडली होती. फटका दमदार आहे, दर्जेदार आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर क्वालिटी दर्शवतोय खऱ्या अर्थानं संजयनगर टीम साठी. षटकार दर्जेदार, दर्जेदार. कराल तेवढं कौतुक कमी आहे या फलंदाजाचं. कमालीची बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना काय फटकेबाजी केली, अगदी चौफेर फटकेबाजी त्याच्या बॅट मधून. गोलंदाजाच्या मेरिट नुसार फटकेबाजी मैदानामध्ये करत असताना अगदी तंत्रशुद्ध अशी फटकेबाजी मैदानामध्ये करतोय फलंदाज मयूर. 2 धाब्यांची गरज असेल आणि इथे मात्र आणखीन एक षटकार, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल इथून मात्र ड्रॉप झाली आहे. आणि या ठिकाणी आता संजयनगर संघाचा कर्णधार चला डिसिजन त्या ठिकाणी अंपांचा आमच्यापर्यंत पोहोचवा. कोण आहे रे तिकडे? संजयनगर कर्णधार या लवकर. नाही पटकन या. षटकार आहे षटकार.
चला षटकार आहे आणि मॅच इथे मात्र फिनिश झाली आहे. मॅच जिंकले संजय नगर टीम ना. जिंकलेल्या टीमचं हार्दिक असं अभिनंदन, तसे पराभूत संघाचे देखील गोड गोड कौतुक, कारण की फार चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. अगदी घरोली मैदानावरती त्यांना इथे मात्र पराजयाला सामोरं जावं लागलंय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मयूर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. टीमचे कॅप्टन अरुण वाघचौरे यांच्याकडनं खऱ्या अर्थानं त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले. चला या मयूर आपण आपले पारितोषिक घेण्यासाठी. आणि सर्व टीमला मी विनंती करेन की हा क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणतीही चुकी तुम्ही करू नका. कोणताही संघ जिंको कोणताही संघ हरो, तुम्ही जल्लोष जरूर करा, परंतु कोणताही टी शर्ट वगैरे तुम्ही काढू नका, हे लक्षात ठेवा.